पाहिजे म्हणून सांगतो की जेव्हा पूर परिस्थिती होती आपल्याकडे, मग तेव्हा आधी लोकांना रेस्क्यू करायच्या, शेल्टर होम मध्ये पाठवायचं, हे सगळे काम सुरू झालं. मग शेल्टर होम मध्ये गेल्यानंतर लोकांना पाणी, पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यायचे. काही जिल्ह्यामध्ये उदाहरण सांगली, कोल्हापूर या ठिकाणी नेहमी पूर परिस्थितीचा अनुभव त्यांना येतात. मग त्यामुळे त्यांच्याकडे ठराविक संस्था आहे, ठराविक यंत्रणा आहे की त्या गावात जर पूर परिस्थिती आला, मग शेल्टर होम कुठे असायच्या, पाणी पुरवठा कोण करायचं, त्याच्याकडे सिस्टम आहे.